ठिकाणी आपण एक्सरसाइज 1.5 ला काय करूयात, सुरू करूयात. मग समजा एक युनिव्हर्सल सेट आहे, कोणता 1 2 3 4 5 6 7 8 9, म्हणजेच काय काय युनिव्हर्सल सेट आहे. परत नंतर ए या ठिकाणी दिलाय कोणता 1 2 3 4, परत बी काय दिलाय 2 4 6 8 अँड सी काय दिलाय या ठिकाणी 3 4 5 6 दिलाय. तर एवढ्या सर्व गोष्टी आपल्याला काय करायच्यात, काढायच्यात. आपण स्टेप बाय स्टेप काढत जाऊ. पहिल्यांदा त्या ठिकाणी काढूयात ए कॉम्प्लिमेंट. आता ए कॉम्प्लिमेंट मला काढायचा आहे. आता ए कॉम्प्लिमेंट काढायचा आहे तर ए मधले जे काही इलिमेंट आहेत युनिव्हर्सल सेटमध्ये ते काय करायचे, पहिल्यांदा सोडून द्यायचे. इथं काय 1 2 3 4, मग आता हे 1 2 3 4 कम्प्लिटली काय करा, सोडून द्या. बाकीचे जे काही इलिमेंट उरलेत, ओके, ते काय असणार आहेत, ए कॉम्प्लिमेंटमध्ये येणार आहेत. म्हणजे काय येतील 5 6 7 8 आणि 9, हे काय कशामध्ये आले, या ठिकाणी ए कॉम्प्लिमेंटमध्ये आले. परत नंतर दुसरं काय करायचं आहे, बी कॉम्प्लिमेंट. मग आता बी कॉम्प्लिमेंटचा जर आपण विचार केला तर आता बी कॉम्प्लिमेंट काय काय येणार आहे, मग म्हणजेच काय की नॉर्मली आता बी कॉम्प्लिमेंटमध्ये बी चे इलिमेंट सोडून द्या. बघा 2 4 6 8, बघा 2 4 6 आणि 8 हे इलिमेंट सोडून द्या. बाकीचे सर्व इलिमेंट घ्या. कोणते कोणते इलिमेंट उरतात, मग आता 1 3 5 7 आणि 9 हे इलिमेंट उरले. म्हणजे काय काढलं आपण आता, ए कॉम्प्लिमेंट आणि बी कॉम्प्लिमेंट ह्या दोन्ही गोष्टी काय केल्या, आपण काढून घेतलेल्या आहेत. ओके, मग आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, बघा समोरचं काय करायचं, आता ए युनियन सी त्याचा कॉम्प्लिमेंट. पहिल्यांदा काय करावं लागेल, आपल्याला ए युनियन सी काढून घ्यावं लागेल. मग पहिल्यांदा आपण ए युनियन सी काढू. मग बघा आता या ठिकाणी ए युनियन सी, मग आता ए काय माझा 1 2 3 4, ओके. बघा आता या ठिकाणी 1 2 3 4 आणि परत नंतर सी काय 3 4 5 6. आता बघा 3 आणि 4 ऑलरेडी घेतलाय, म्हणून आपण काय घेणार, फक्त 5 आणि 6 हा काय झाला, त्याचा युनियन झाला. आता काय करायचा, याचा कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे, ए युनियन सी त्याचा कॉम्प्लिमेंट. मग बघा आता जे काय युनिव्हर्सल सेटचा विचार करता या ठिकाणी जे काय ह्याच्या कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय की ए युनियन सी मध्ये जे काही इलिमेंट आहेत ते सोडून बाकीचे सर्व इलिमेंट घ्यायचे. आता कोणते कोणते इलिमेंट आहेत, 1 2 3 4 5 6. मग बघा 1 2 3 4 5 6 एवढे इलिमेंट सोडून द्या. बाकीचे सर्व इलिमेंट जर घेतले तर काय कॉम्प्लिमेंट निघणार आहे, म्हणजे 7 8 9. म्हणजेच काय ए युनियन सी चा कॉम्प्लिमेंट काय येणार आहे, 7 8 9 हा त्याचा काय होईल, कॉम्प्लिमेंट होईल. परत नंतर समोर बघा आता नेक्स्ट आहे ए युनियन बी त्याचा कॉम्प्लिमेंट. आता बघा ए युनियन बी, आता पहिल्यांदा ए युनियन बी, आता मला काय करावं लागेल, ए युनियन बी काढून घ्यावं लागेल. आता ए युनियन बी काढायचा आहे तर काय करायचं, दोघांचे कॉमन म्हणजेच काय की सर्व एलिमेंट लिहून घ्यायचे. बघा इथं 1 2 3 4, बघा 1 2 3 4. परत नंतर बघा या ठिकाणी काय 2 4 आहे. आता 2 4, आता इथं ऑलरेडी 2 आणि 4 आहे तर काय घ्यावं लागेल मला, फक्त याच्यातलं 6 आणि 8 हा त्याचा काय झाला, युनियन झाला. आता ए युनियन बी त्याचा कॉम्प्लिमेंट काढायचा आहे तर काय होईल, या ठिकाणी ए युनियन बी त्याचा कॉम्प्लिमेंट मला काढायचा आहे तर काय होईल, आता नॉर्मली जे काय युनिव्हर्सल सेट मधले कोणते कोणते एलिमेंट सोडून द्यावे लागतील आपल्याला, 1 2 3 4 6 8. बघा 1 2 3 4 6 आणि 8 हे एलिमेंट सोडून द्या. बाकीचे सर्व एलिमेंट काय येणार आहेत, त्याच्या कॉम्प्लिमेंट मध्ये येतील. कोणते कोणते येतील, 5 7 आणि 9. बघा 5 7 आणि 9 हे त्याच्यामध्ये काय येईल, ए युनियन बी त्याच्या कॉम्प्लिमेंट मध्ये येतील. ओके, परत नंतर आता या ठिकाणी बघा की आता ए कॉम्प्लिमेंट त्याचा कॉम्प्लिमेंट याचं डायरेक्टली उत्तर आपल्याला येऊन जाते. कोणतं, या ठिकाणी 1 2 3 4. ओके, याचं उत्तर काय असणार आहे, बघा 1 2 3 4 हे त्याचं काय असेल, उत्तर असेल. कारण की ए कॉम्प्लिमेंट आणि त्याचा कॉम्प्लिमेंट काढला तर तोच सेट आपल्याला परत भेटत असतो. म्हणजे कोणता सेट भेटेल, 1 2 3 4 भेटेल. परत नंतर बघा आता बी मायनस सी, पहिल्यांदा तिथे डिफरन्स आलाय, मग आपल्याला काय करायचं आहे, डिफरन्स काढायचा आहे. ओके, आता मग या ठिकाणी बघा बी मायनस सी, ओके, हा डिफरन्स आपल्याला काय करायचा आहे, काढायचा आहे. बघा आता काय काढायचं आपल्याला, बी मधून सी आपण वजा करायला होतं. पहिल्यांदा चेक करायचं ह्या दोघांमध्ये कॉमन इलिमेंट कोणते कोणते आहेत. बघा आता या ठिकाणी इथं 2 4 6 8, इथं बघा इथं काय 4 आहे आणि 6 आहे. बघा 4 6 आणि इथं काय या ठिकाणी 4 आणि 6 आहे. आता हे दोन इलिमेंट येतील का, नाही, तर उरतेत कोणते मग. बघा आता इथं बी मधून सी काढायला होतं, म्हणजे बी मधले उरलेले इलिमेंट घ्या. म्हणजे काय येतील या ठिकाणी 2 8, म्हणजेच काय की 2 8 हे त्याचं काय होईल, त्या ठिकाणी डिफरन्स होईल. आणि परत नंतर त्याचा कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे.
बघा बी मायनस सी त्याचा कॉम्प्लिमेंट. ओके, आता त्याचा कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे म्हणजे युनिव्हर्सल सेट मधला काय करावं लागेल आपल्याला त्या ठिकाणी. बघा 2,8 सोडून द्या, म्हणजेच काय की 2 आणि 8 सोडून द्या. बघा 2 आणि 8 सोडलं तर बाकीचे सर्व एलिमेंट कशामध्ये येणार आहेत, बी मायनस सी त्याच्या कॉम्प्लिमेंट मध्ये येणार आहेत. म्हणजे 1 3 4 5 6 7 आणि 9 एका वेळेला त्याचं आन्सर होईल. ओके, या फॉर्ममध्ये. चला एकदा लिहून घ्या. चला बघा याच्यामध्ये आता दुसरा क्वेश्चन तुम्ही ट्राय करा, मी तिसरा सांगतो. मग आता यामध्ये जर विचार करायला गेला तर पहिला क्वेश्चन बघा. ओके, बघा टेकिंग द सेट ऑफ नॅचरल नंबर्स, म्हणजेच काय की नॅचरल नंबरचा काय घ्यायचा आपल्याला सेट घ्यायचा आहे ॲज अ युनिव्हर्सल सेट. म्हणजेच काय की नॅचरल नंबरचा सेट काय घ्यायचा आपल्याला ॲज अ युनिव्हर्सल सेट म्हणून घ्यायचा आहे. अँड राईट डाऊन द कॉम्प्लिमेंट ऑफ द फॉलोइंग सेट. म्हणजेच काय की आणि परत नंतर त्याचे काय करायचं आपल्याला कॉम्प्लिमेंट काढायचा आहे. ओके, मग बघा आता या ठिकाणी पहिल्याचं आपल्याला या ठिकाणी पहिलं जर पहिले सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अन इवन नॅचरल नंबर. आता इवन नॅचरल नंबर हे बघायचं आहे. तर आता बघा नॅचरल नंबरचा सेट ॲज अ युनिव्हर्सल सेट आपण काय केला आहे, कन्सिडर केला आहे. ओके, म्हणजेच आता नॅचरल नंबर कुठून सुरुवात होणार आहेत, 1 2 3 4 अप टू कुठपर्यंत जाणार, हे इन्फिनिटीपर्यंत जाणार आहे. आता पहिला म्हणजेच काय की ह्या खाली जे काय सेट दिले सर्व त्याचे काय करायचं आपल्याला कॉम्प्लिमेंट काढायचे. आता कॉम्प्लिमेंट काढायचे म्हणजे ते सोडून बाकी युनिव्हर्सल सेटमधले सगळे. मग बघा आता इथं जर थोडासा जर विचार जर केला. ओके, बघा मग आता युनिव्हर्सल सेट काय कन्सिडर केला आहे आपण या ठिकाणी 1 2 3 4 अप टू कुठपर्यंत जाणार आहे, इन्फिनिटीपर्यंत जाणार आहे. हा युनिव्हर्सल सेट आहे. तर खाली जे काही सेट दिले त्यांचे आपल्याला कॉम्प्लिमेंट काढायचे. आता कॉम्प्लिमेंट काढायचे तर बघा सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अन इवन नॅचरल नंबर. आता एक्स हा इवन नॅचरल नंबर आहे, याचा आपल्याला कॉम्प्लिमेंट काढायचा आहे. आता इवन नॅचरल नंबर म्हणलं की बघा आता या ठिकाणी काय येणार आहे तर 2 परत नंतर 4 6 8 असे कुठपर्यंत जातील, इन्फिनिटीपर्यंत जातील. आता यांचा कॉम्प्लिमेंट काढायचा आहे म्हणजेच काय की नॅचरल नंबरमध्ये म्हणजे काय येणार आहे 1 3 5 परत नंतर 7 अप टू कुठपर्यंत जाईल, हे इन्फिनिटीपर्यंत जाणार आहे. ओके, हा काय झाला त्याचा कॉम्प्लिमेंट. म्हणजे जे काही नॅचरल नंबर आपण 1 2 3 4 असं म्हणलं होतं तर त्याच्यामध्ये जो काही सेट कोणता दिला आपल्याला, इवन नॅचरल नंबर. इवन नॅचरल नंबर हे आता यांना युनिव्हर्सल सेटमधले हे एलिमेंट सोडून बाकीचे कोणते असणार आहेत मग 1 3 5 7 हे असतील. परत नंतर बघा दुसरं. आता दुसऱ्यामध्ये जर विचार जर केला बघा एक्स इज अन बघा सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अन ऑड नॅचरल नंबर. आता ऑड नॅचरल नंबर आहे तर बघा ऑड नॅचरल नंबरचा सेट 1 3 5 परत नंतर 7 अप टू कुठपर्यंत जाणार, हे इन्फिनिटीपर्यंत जाईल. आता याचा कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे. युनिव्हर्सल सेट म्हणजे कोणता, जे काही नॅचरल नंबर आहे युनिव्हर्सल सेट. आता त्याच्यामधले एक 1 3 5 7 हे काढून टाकायचे आहेत. मग आता उरतील काय मग इवन नॅचरल नंबर 2 4 परत नंतर 6 8 अप टू कुठपर्यंत जातील, हे इन्फिनिटीपर्यंत जातील. परत नंतर बघा नेक्स्ट आता इथं जर विचार जर केला बघा सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ पॉझिटिव्ह मल्टिपल ऑफ 3. आता पॉझिटिव्ह मल्टिपल ऑफ 3 आपल्याला बघायचं आहे. मग आता मल्टिपल ऑफ 3 काय करावं लागतील, त्याच्यामधले आपल्याला सोडून द्यावं लागतील आणि बाकीचे सर्व घ्यायचे. मग बघा आता या ठिकाणी आता पॉझिटिव्ह मल्टिपल ऑफ 3चा जर विचार जर केला आणि बघा आता जे काय पहिला आणि दुसरं आपण जे बघितलं यालाच आपण कसं दाखवू शकतो, म्हणजेच काय की सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज बघा या ठिकाणी जर विचार जर केला एक्स इज अन ऑड नॅचरल नंबर. ऑड नॅचरल नंबर्स काय असतील त्या ठिकाणी, एक्स इज अन ऑड नॅचरल नंबर असतील कारण की हे सर्व कसे त्या ठिकाणी ऑड नॅचरल नंबर आहेत. परत नंतर इथं काय येणार आहे एक्स इज सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट ओके वेज काय की एक्स इज अन इवन नॅचरल नंबर. इवन नॅचरल नंबर एक्स इज अन इवन नॅचरल नंबर. परत नंतर बघा आता तिसरं काय एक्स इज अ पॉझिटिव्ह मल्टिपल ऑफ 3 म्हणजेच काय की पॉझिटिव्ह मल्टिपल ऑफ 3 तर म्हणजेच काय की आता ह्याचा कॉम्प्लिमेंट घ्यायचा युनिव्हर्सल सेट मधला. मग आता युनिव्हर्सल सेट म्हणजे कोणते आहेत आपले, म्हणजेच काय की नॅचरल नंबर आहेत ना सगळे. मग आता 3चे मल्टिपल सोडून म्हणजे 3 6 9 12 15 18 हे सोडून बाकीचे सगळे. मग आता सेट बिल्डर फॉर्म मध्ये कसं लिहिणार ते, म्हणजेच काय की सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट बघा एक्स इज बघा नॉट मल्टिपल ऑफ x is not multiple of 3. ओके
म्हणजेच काय की इथं काय होतं, म्हणजेच काय की नॉर्मली मल्टिपल ऑफ 3 होतं. म्हणजेच काय की त्याचा कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे. तर कॉम्प्लिमेंट घ्यायचा तर 3चे मल्टिपल सोडून म्हणजे बाकीचे सर्व, म्हणजेच काय की नॉर्मली त्याच्यामध्ये ते काय येणार आहेत, नॉट मल्टिपल ऑफ 3 येतील. परत नंतर बघा आता x इज अ सेट ऑफ ऑल x सच दॅट x इज अ प्राईम नंबर. आता म्हणजेच काय की प्राईम नंबरचा सेट आहे. मग आता याचं कॉम्प्लिमेंट घ्यायचं आहे. ओके, कॉम्प्लिमेंट घ्यायचं तर काय होणार आहे, म्हणजेच काय की जे काय प्राईम नाहीत ते त्याच्यामध्ये येणार आहेत. म्हणजेच या ठिकाणी काय होईल, सेट ऑफ ऑल x सच दॅट x इज नॉट प्राईम नंबर. ओके, x इज नॉट प्राईम नंबर. ओके, एवढंच आता हे आपल्याला काय होतं या ठिकाणी पाहायला भेटते. परत नंतर बघा आता या ठिकाणी सेट ऑफ ऑल x सच दॅट x इज अ नॅचरल नंबर आहेत अँड डिव्हिजिबल बाय 3 अँड 5. ओके, 3 आणि 5 डिव्हिजिबल आहेत. आता यांचा कॉम्प्लिमेंट घ्यायचं तर काय करावं लागेल आपल्याला, नॉट डिव्हिजिबल बाय. ओके, मग इथंच काय करणार आपण, इथंच लिहितो मी वाटल्यास बघा, इज बघा x इज अ नॅचरल नंबर. ओके, नॉट डिव्हिजिबल बाय, त्याचा कॉम्प्लिमेंट काय येणार आहे फक्त या ठिकाणी, नॉट डिव्हिजिबल बाय 3 अँड 5. ओके, परत नंतर 6वं बघा, x इज सेट ऑफ ऑल x सच दॅट x इज अ परफेक्ट स्क्वेअर. आता जे काय परफेक्ट स्क्वेअर नाहीत हे त्याचं कॉम्प्लिमेंट येणार आहे. मग बघा इथं काय करणार आपण, x इज नॉट परफेक्ट स्क्वेअर. ओके, असं केलं तरी त्यामध्ये चालेल. परत नंतर बघा आता सेट ऑफ ऑल x सच दॅट x इज अ परफेक्ट क्यूब. मग इथं काय करणार आपण, x इज नॉट परफेक्ट क्यूब. ओके, या फॉर्ममध्ये आपल्याला काय होणार आहे पाहायला भेटणार आहे. ओके, चला. ओके, बघा आता समोरचा. मग आता इथं जर विचार जर केला तर बघा आता याचा आपल्याला कॉम्प्लिमेंट घ्यायचा. बघा इथे सेट दिलाय, ए सेट ऑफ ऑल x सच दॅट x प्लस 5 इज इक्वल टू किती दिलाय, 8 दिलाय. ओके, म्हणजे ह्याचा कॉम्प्लिमेंट घ्यायचा, ह्या सेटचा काय करायचं आपल्याला, कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे. तर मला सांगा आता x प्लस 5 इज इक्वल टू 8 येण्यासाठी एक्सच्या ठिकाणी काय ठेवलं पाहिजे, 3 ठेवलं पाहिजे. ओके नाही, मग मला सांगा तिथं फक्त 3 येऊ द्यायचा नाही असा सेट आपल्याला करायचा आहे. मग बघा आता या ठिकाणी याचा कॉम्प्लिमेंट लिहिते म्हणजे काय, सेट ऑफ ऑल x सच दॅट x बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. म्हणजेच काय की नॉर्मली x हा कशामध्ये नॅचरल नंबर आहे. अँड परत नंतर x इज नॉट इज इक्वल टू 3, कारण की 3 त्याच्यामध्ये येणार आहे, बाकी सगळे एलिमेंट त्यामध्ये काय होणार आहेत, येणार आहेत. परत नंतर आता हे 9वं बघा आता सेट ऑफ ऑल x सच दॅट 2x प्लस 5 इज इक्वल टू किती आहे, 9. ओके, मग बघा आता या ठिकाणी एवढ्याचं उत्तर 9 येण्यासाठी इथे किती ठेवावं लागतील मला, 2, कारण 2 दोन्ही 4 आणि 5 किती होतात, 9 होतात. मग आता ज्यावेळेस मला याला सेट बिल्डर फॉर्ममध्ये काय करायचं लिहायचं आहे, म्हणजेच काय ह्याचा कॉम्प्लिमेंट मला घ्यायचा आहे, त्यावेळेस मी काय करणार, मग सेट ऑफ ऑल x सच दॅट x बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. x हा काय आहे, नॅचरल नंबर आहे. अँड ओके, x इज नॉट इक्वल टू काय करावं लागेल, 2. म्हणजेच काय की 2 सोडून बाकीचे सगळे त्याच्या काय असणार आहेत, कॉम्प्लिमेंट आपल्याला पाहायला भेटणार आहेत. परत नंतर आता या ठिकाणी बघा मग याचे कॉम्प्लिमेंट घ्यायचे. आता याचे कॉम्प्लिमेंट घ्यायचे म्हणजेच काय की बघा आता इथं काय सेट ऑफ ऑल x सच दॅट x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 7 आहे. x हे काय ग्रेटर दॅन इक्वल टू 7. आता ह्याचे कॉम्प्लिमेंट घ्यायचे म्हणजे काय होणार आहे, लेस दॅन 7. काय होणार आहे त्या ठिकाणी, लेस दॅन 7. म्हणजेच बघा आता या ठिकाणी कॉम्प्लिमेंट लिहिते वेळेस काय करणार आपण, सेट ऑफ ऑल x सच दॅट x इज काय होणार आहे त्या ठिकाणी, लेस दॅन 7. कारण की ग्रेटर दॅन इक्वल टू 7 म्हणजे काय, 7 म्हणजे काय 7 आणि 7 पेक्षा मोठे सगळे नॅचरल नंबर मधले येणार आहेत. ओके, पण त्याचा कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे ना, म्हणजे आपल्याला उलट करावं लागणार आहे, म्हणजे लेस दॅन 7 या ठिकाणी. परत नंतर बघा आता इथं जर विचार जर केला 11वं, मग 11व्याचा जर थोडासा जर विचार जर केला तर बघा सेट ऑफ ऑल x सच दॅट x बिलॉंग्स टू नॅचरल नंबर अँड 2x प्लस 1 इज ग्रेटर दॅन 10. म्हणजेच काय की नॉर्मली 2x प्लस 1 हा काय ग्रेटर दॅन कसा आहे, 10 आहे. तर आता त्या ठिकाणी कोणते कोणते येणार आहेत. ओके, मग बघा आता असं जर गणित आलं तर काय करायचे, गोष्ट लक्षात ठेवायची. आता इथे दिले इक्वेशन आणि परत नंतर इज इक्वल टू काय दिलंय त्यांनी, 10 दिलंय. ओके, मग याला पहिल्यांदा काय करावं लागतं, आपल्याला सॉल्व्ह करून घ्यावं लागते. म्हणजेच 2x प्लस 1 आता जे काही ग्रेटर दॅन आहे किंवा नॉर्मली ग्रेटर दॅन काय करतो मी 10. आता इकडे 1 कशामध्ये, प्लस मध्ये, इकडे गेल्यानंतर कशामध्ये जाणार आहे, मायनस मध्ये. 2x इज ग्रेटर दॅन 10 मायनस 1. परत नंतर 2x इज ग्रेटर दॅन 9. परत नंतर x इज ग्रेटर दॅन 9 डिवायडेड बाय 2. म्हणजे काय नॉर्मली x हा 9 डिवायडेड बाय 2 पेक्षा कसा असला पाहिजे, ग्रेटर असला पाहिजे. आता इथं आपल्याला काय घ्यायचं आहे, याचा कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे. इथं काय आलंय, ग्रेटर आलंय. म्हणजे ज्यावेळेस आपण याचा कॉम्प्लिमेंट घेणार आहोत सेट ऑफ ऑल x सच दॅट x बिलॉंग्स टू n अँड परत नंतर त्या ठिकाणी बघा की
नॉर्मली आता x इज, आता पहिल्यांदा ज्यावेळेस आपण इक्वेशन सॉल्व्ह केलं त्यावेळेस कसं आलंय, ग्रेटर दॅन आलंय, म्हणजे याचा कॉम्प्लिमेंट घ्यायचा आपल्याला. ओके, हे सोडून सगळं. तर काय करणार त्या ठिकाणी बघा, आता इथं ग्रेटर दॅन आहे तर मी काय करणार या ठिकाणी लेस दॅन. आता इथं काय केलं होतं, ग्रेटर दॅन 9/2, 9 पेक्षा मोठं. मग आता ज्यावेळेस मी याचा कॉम्प्लिमेंट घेणार आहे त्यावेळेस 9/2 पण येणार आहे, म्हणजे काय करतो मी लेस दॅन और इक्वल टू करतो आणि परत नंतर 9/2, म्हणजेच काय हे त्याचा काय आन्सर असेल. ओके, हे गणित काय करायचं अशा प्रकारे सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, चला एकदा लिहून घ्या. ओके, बघा आता याचा आपल्याला व्हेन डायग्राम ड्रॉ करायचे. आता ए युनियन बी त्याचा कॉम्प्लिमेंट. ओके, आता ए युनियन बी त्याचा कॉम्प्लिमेंटचा जर विचार केला, मी आता थोडेसे काय करतो पहिल्यांदा म्हणजे हे काढतो. मग बघा आता या ठिकाणी पहिल्यांदा युनिव्हर्सल सेट जर आपण काढून घेतला तर युनिव्हर्सल सेट असा येणार आहे. ओके, त्याला काय म्हणतो आपण, युनिव्हर्सल सेट असं म्हणतो. आता युनिव्हर्सल सेटमध्ये आपल्याला 2 सेट पाहायला भेटतात. कोणते कोणते, ए आणि बी. आता 2 सेट काय करतो मी या ठिकाणी काढून घेतो. ओके, समजा हा ए सेट आणि परत नंतर दुसरा सेट. ओके, असा काढून घेतो. हा काय झाला, बी सेट. ओके, आता या ठिकाणी बघा हा ए सेट आणि परत नंतर या ठिकाणी काय आहे, बी सेट. ओके, मग आता बघा ए युनियन बी. आता मला सांगा ए युनियन बी चा जर विचार केला, आता ए युनियन बी म्हणजे मला काय सांगा, संपूर्ण एवढा जो काय पार्ट आहे हा ए युनियन बी चा पार्ट असणार आहे. ओके, समजतंय, म्हणजेच काय की एवढा जो काय पार्ट आहे हा कशाचा पार्ट असेल, ए युनियन बी चा असेल. आता त्याचा कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे, म्हणजे याला सोडून सगळा पार्ट, म्हणजेच काय की नॉर्मली आता बघा याला सोडून जो काय सर्व पार्ट आहे. ओके, हा कशाचा असेल या ठिकाणी, ए युनियन बी त्याच्या कॉम्प्लिमेंटचा असेल. ओके, म्हणजेच काय की त्याला सोडून, म्हणजे थोडंसं आपलं मागच्या वेळेस हे झालं होतं, चुकलं होतं थोडंसं, म्हणजेच काय की नॉर्मली असं चालतं. ओके, म्हणजेच काय होणार या ठिकाणी, ए युनियन बी कॉम्प्लिमेंट. ओके, या फॉर्ममध्ये. आता दुसरं बघा, आता डी मॉर्गन्स लॉ नुसार, म्हणजेच काय की नॉर्मली आता या ठिकाणी डी मॉर्गन्स लॉ बघा की ए युनियन बी त्याचा कॉम्प्लिमेंट कशाच्या इक्वल असते, ए इंटरसेक्शन बघा ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंटच्या. मग आता ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंटच्या असते, म्हणजेच नॉर्मली ही जशाला तशी डायग्राम कशाची असणार या ठिकाणी, सेकंडची असणार आहे. बरोबर काय करायचं लक्षात ठेवायचं आहे. ओके, ॲज इट इज जशाला तशी डायग्राम आपल्याला काय होते पाहायला भेटते. आता ॲज इट इज कशी येते ते पण आपण बघूयात. ओके, मग बघा आता या ठिकाणी परत मी काय करतो, दुसरे चार्ट काढतो. ओके, हा झाला युनिव्हर्सल सेट. मग आता युनिव्हर्सल सेटमध्ये परत मला 2 सेट घ्यायचेत. कोणते कोणते, सेट ए घेतला, परत नंतर दुसरा घ्यायचा आहे सेट बी. ओके, मग बघा परत आता यामध्ये सेट ए म्हणजेच काय की ए न डिनोट केला आणि सेट बी बी न डिनोट केला. आता मला सांगा या ठिकाणी ए कॉम्प्लिमेंट म्हणजे काय होणार आहे, सेट ए सर्व सोडून द्यायचा, म्हणजे काय होणार आहे हा बाहेरचा भाग येईल, आणि बी कॉम्प्लिमेंट म्हणजे सेट बी सर्व सोडून द्यायचा, काय होणार आहे बाहेरचा भाग येणार आहे, आणि त्यांचा इंटरसेक्शन म्हणजेच काय की कॉमन पार्ट. ओके, बघा आता संपूर्ण ए जो आहे तो संपूर्ण ए कॉम्प्लिमेंट घ्यायचा आपल्याला, संपूर्ण ए कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय असणार या ठिकाणी, म्हणजेच काय की बाहेरचा भाग येईल, म्हणजेच काय की एवढा भाग येईल, आणि परत नंतर बी कॉम्प्लिमेंट म्हणलं तर काय होणार या ठिकाणी संपूर्ण हा म्हणजेच काय की बी सोडून बाकीचा सर्व भाग. मग आता या दोघांचा इंटरसेक्शन म्हणजे याच्यामध्ये येणारे कॉमन इलेमेंट. ओके, तो काय असणार आहे त्याचा भाग असणार आहे. ओके, मग बघा की नॉर्मली आता जो काही इथे शेडेड पोर्शन करतोय तो त्याचा काय असेल त्या ठिकाणी ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंटचा भाग असेल. ओके, या फॉर्ममध्ये म्हणजे काय दोन्ही डायग्राम कशा येतात सारख्या येतात, कारण की डी मॉर्गन्स लॉ नुसार आपण दोन्ही डायग्राम काढू शकतो. आता तसंच दुसरं तिसरं पण आहे बघा, आता ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट बघा, ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट कशाचे इक्वल आहे, ए कॉम्प्लिमेंट युनियन बी कॉम्प्लिमेंटच्या, म्हणजे या दोन्हींच्या डायग्राम कशा येणार आहेत सारख्याच येणार आहेत. ओके, या फॉर्ममध्ये आलं लक्षात. गोलच्या मधला हा मधला बी येईल. ओके, परत काढली बघा. 6वा क्वेश्चन आहे या ठिकाणी कोणता, समजा लेट यू बी द सेट ऑफ, बघा लेट यू बी द सेट ऑफ ऑल ट्रायंगल्स इन प्लेन. आता समजा या ठिकाणी काय प्लेन आहे. ओके, हा काय प्लेन आहे आणि या प्लेन मध्ये सर्व काही ट्रायंगल्स काय केलेत मी काढलेले आहेत. ओके,
मग बघा आता हे जे प्लेन आहे एवढं प्लेन आहे आणि याच्यामध्ये काही ना काहीतरी काही ट्रायंगल्स आहेत. ओके, मग सेट यू बी द सेट ऑफ ऑल ट्रायंगल्स इन द प्लेन. बघा इफ ए इज द सेट ऑफ ऑल ट्रायंगल्स म्हणजे काय की नॉर्मली आता नॉर्मली ए काय आहे सेट ऑफ ऑल ट्रायंगल्स. बघा सेट ऑफ ऑल ट्रायंगल्स, ऑल ट्रायंगल्स, सेट ऑफ ऑल ट्रायंगल्स. बघा विथ ॲट आता या ठिकाणी बघा की नॉर्मली की विथ ॲट बघा ॲटलीस्ट वन अँगल डिफरंट फ्रॉम 60 डिग्री. आता बघा की नॉर्मली सेट ए हा ओके, मग बघा सेट ए हा काय आहे नॉर्मली एक सेट आहे ऑल ट्रायंगल्सचा की त्याच्यामध्ये काय म्हणते ॲटलीस्ट वन अँगल डिफरंट फ्रॉम 60 डिग्री की त्या ट्रायंगलमध्ये एक अँगल हा 60 डिग्रीपेक्षा कसा आहे वेगळा आहे. आता मला सांगा जर समजा माझ्याकडे काही ट्रायंगल आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक अँगल हा 60 डिग्रीचा असेल. आता प्रत्येक अँगल जर मला सांगा 60 डिग्रीचा असेल प्रत्येक अँगल. आता समजा हा ट्रायंगल इथं मी काढला, समजा हा 60 आहे, परत नंतर हा 60 आहे, परत नंतर हा 60 आहे. आता हा ट्रायंगल कोणता होत असतो इक्विलॅटरल ट्रायंगल होत असतो. कोणता होत असतो इक्विलॅटरल ट्रायंगल. ओके, पण इथं काय म्हणाले बघा की नॉर्मली इफ ए इज द सेट ऑफ ऑल ट्रायंगल्स विथ ॲटलीस्ट वन अँगल डिफरंट फ्रॉम 60 म्हणजेच काय की हे जे अँगल आहे याच्यामधला एक अँगल हा 60 पेक्षा वेगळा आहे. मग मला सांगा आता या ठिकाणी जे काही सेट ऑफ ऑल ट्रायंगल्स आहे बघा ज्यामध्ये की नॉर्मली आता ए हा सेट कशाचा होईल मग म्हणजेच काय की नॉर्मली आता ह्या ए या सेट मध्ये जे काही ट्रायंगल्स असणार आहेत ते इक्विलॅटरल ट्रायंगल्स असतात का नाही. म्हणजेच काय म्हणते की नॉर्मली ॲटलीस्ट वन अँगल ऑफ डिफरंट फ्रॉम द 60 डिग्री. म्हणजे समजा माझ्याकडे ट्रायंगल आहे आणि समजा त्या ट्रायंगल मध्ये काय असेल तिन्ही पण अँगल किती 60 60 60 डिग्रीचे असतील तर तो अँगल कोणता होणार आहे म्हणजेच काय की नॉर्मल त्याला काय म्हणतो आपण इक्विलॅटरल ट्रायंगल होणार आहे. कोणता होणार आहे इक्विलॅटरल ट्रायंगल होणार आहे. पण ते काय म्हणते सेट ए असा आहे की ज्यामध्ये एक अँगल हा 60 डिग्रीपेक्षा कसा आहे वेगळा आहे. आता 60 डिग्रीपेक्षा वेगळा आहे तर सेट ए काय होईल मग त्या ठिकाणी सेट ए इज बघा नॉट बघा सेट ए कशाचा होईल सेट ऑफ नॉट इक्विलॅटरल ट्रायंगल्स, इक्विलॅटरल ट्रायंगल्स. ओके, बघा आता या ठिकाणी हे वरच नाही सेट ऑफ ऑल ट्रायंगल्स इथे हे केलं नाही म्हणजे अशी कंडिशन दिली होती त्यांनी. कंडिशन समोरची वाचली नाही तोपर्यंतच लिहिलं होतं की कंडिशन काय दिली विथ ॲटलीस्ट वन अँगल डिफरंट फ्रॉम द 60 म्हणजेच काय की नॉर्मली त्या ट्रायंगल मध्ये कदाचित एक अँगल हा 60 पेक्षा कसा आहे वेगळा आहे. ओके, म्हणजे मला सांगा सेट ए कशाचा होईल मग सेट ए बघा ए इज बघा सेट ऑफ नॉट इक्विलॅटरल ट्रायंगल्स म्हणजेच काय की नॉर्मली त्या इक्विलॅटरल ट्रायंगलचा सेट नसणार आहे. मग इथं काय काढायचं आपल्याला ए कॉम्प्लिमेंट काढायचा आहे. काय करायचं आहे ए कॉम्प्लिमेंट. आता ए कॉम्प्लिमेंट काढायचा आहे तर त्या ठिकाणी बघा की आता ए कॉम्प्लिमेंट मला काढायचा तर ए कॉम्प्लिमेंट काय होईल माझा त्या ठिकाणी म्हणजेच आता मला सांगा समजा एखादं काय की सेट आहे आणि त्या सेट मध्ये समजा सेट ई इज अ सेट ऑफ ऑल इवन नंबर्स. आता मला सांगा त्या सेट ए चा कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे तर काय होणार आहे ऑड नंबर्स येतील सगळे. तर तसंच आता या ठिकाणी सेट ए कशाचा आहे नॉट इक्विलॅटरल ट्रायंगल आहे तर आता ए कॉम्प्लिमेंट काय होणार आहे सेट ऑफ ऑल इक्विलॅटरल ट्रायंगल, सेट ऑफ ऑल इक्विलॅटरल ट्रायंगल, इक्विलॅटरल ट्रायंगल्स, इक्विलॅटरल ट्रायंगल्स. ओके, या प्रश्नाचं काय झालंय उत्तर झालंय. म्हणजेच याच्यामध्ये काय की आपल्याला प्रश्न काय केला होता परत एकदा मी काय करतो हे करून दाखवतो. बघा की लेट यू बी द सेट ऑफ ऑल ट्रायंगल्स म्हणजेच काय की यू हा काय आहे सर्व ट्रायंगलचा सेट आहे, सर्व त्रिकोणांचा काय आहे संच आहे की ज्यामध्ये इन अ प्लेन म्हणजेच काय की प्लेन मध्ये असलेल्या आणि त्यामध्ये एक सेट असा होता की त्या सेट मध्ये ट्रायंगल्स होते पण त्याच्यामधला एक अँगल हा 60 पेक्षा कसा होता वेगळा होता डिफरंट फ्रॉम 60 डिग्री. आता मला सांगा 60 अँगल पेक्षा वेगळा ट्रायंगल जर काढला त्याच्यामधला एक ट्रायंगल हा 60 पेक्षा वेगळा आहे. समजा या ठिकाणी 45 लिहिलं परत नंतर या ठिकाणी परत नंतर 45 लिहिलं परत नंतर काय लिहिलं मी याच्यामध्ये किती 90 झाले आणि परत नंतर हा 90 चा काढला. बघा या ठिकाणी दोन अँगल काय झाले वेगळे झाले ना म्हणजे 60 पेक्षा कसे झाले वेगळे झाले किंवा हा 90 हा 60 पेक्षा कसा वेगळा आहे. मग मला सांगा त्या ठिकाणी तो इक्विलॅटरल ट्रायंगल बनल का नाही. म्हणजेच सेट ए हा कशाचा आहे त्या ठिकाणी सेट ऑफ नॉट इक्विलॅटरल ट्रायंगल्स म्हणजेच काय की नॉर्मली सेट ऑफ नॉट इक्विलॅटरल ट्रायंगलचा काय तो सेट होणार आहे.
ओके, मग आता ए कॉम्प्लिमेंट आपल्याला काढायचा आहे, तर ए कॉम्प्लिमेंट काय असेल मग सेट ऑफ ऑल इक्विलॅटरल ट्रायंगल, त्याच्या उलट. ओके, ते काय झालं त्याचा ए कॉम्प्लिमेंट झाला. ओके, चला एकदा लिहून घ्या.